आजची धक्कादायक बातमी येत आहे मुसारणे गावातील पष्टेपाड्यातून। तिथे लाखो रुपये खर्च करून पाणी योजना उभारण्यात आली, पण 2 वर्ष उलटूनही नागरिकांच्या नळाला एक थेंब पाणी मिळालेलं नाही। मुसारणे गावातील पष्टेपाडा येथे ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांसाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत पाण्याची मोटर बसवण्यात आली, पाण्याची मोठी टाकी सुद्धा उभारण्यात आली आणि घरोघरी नळ जोडण्या देखील देण्यात आल्या। नमस्कार, मी जयेश गोळुंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज। मी आता आहे वाडा तालुक्यातील मुसारणे ग्रामपंचायतमध्ये आणि मुसारणे ग्रामपंचायत एक पष्टेपाडा या ठिकाणी मी आहे। आपण बघता की या ठिकाणी एक पाण्याची टाकी उभी आहे, परंतु या पाण्याची टाकी उभारून गेले 2 ते 3 वर्ष झाले असल्याची माहिती मिळाली। परंतु या 2-3 वर्ष उभारून ही पाणी टाकी झाले, प्रत्येक घरोघरी या ठिकाणी जे हा पाडा आहे या ठिकाणी घरोघरी नल योजना सुद्धा या येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिली आहे। परंतु या नळाला आतापर्यंत 3 वर्ष झाले पण नळाला पाणी झालं नाही। या ग्रामपंचायतीने ही नल योजना बनवली, परंतु या नल योजनेसाठी त्यांनी लाखो रुपये बिल काढून घालय, परंतु नागरिकांना या पाण्याचा एकही थेंब आतापर्यंत मिळालेला नाही। मला जी माहिती मिळाली त्यानुसार फक्त या ठिकाणी जी ही योजना कार्यान्वित करण्यासाठी विद्युत पुरवठा सप्लाय सुरू नव्हता आणि या विद्युत पुरवठा करण्यासाठी एक विद्युत मीटरची गरज होती। फक्त विद्युत मीटर न दिल्या कारणाने आतापर्यंत नागरिकांना या योजनेचा लाभ भेटलेला नाही। म्हणजे आज ग्रामस्थांच्या माहितीनुसार या ठिकाणी अनेक वेळा येथील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेमध्ये अनेक वेळा नागरिकांनी यासाठी विनंती केली की विद्युत पुरवठा कधी चालू करणार आणि आम्हाला या योजनेचा लाभ कधी मिळणार, परंतु 2 दिवसात होणार, 3 दिवसात होणार, 5 दिवसात होणार अशा अनेक त्यांनी फक्त माहिती दिली, परंतु कुठलीही जे आश्वासन आतापर्यंत पूर्ण झालं नाही। म्हणजे आज आपण बघता की किती हलगर्जीपणा आहे। एकीकडे आज आपण शासन मोठमोठ्या योजनांवर पैसे खर्च करते, परंतु इथे लाखो रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना याचा लाभ भेटत नाही। काय झाला, किती वर्षापासून आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागले? 3 वर्ष झाली टाकी बसवल्याला। पाणी येते का जरा? नाही, अजिबात नाही, बसवल्यापासून पाणीच नाही। तुम्ही याची तक्रार केली का नाही? कोणाला सांगितलं का नाही पाणी येत नाही म्हणून? ग्रामपंचायतला मिटिंगला पण जाऊन येतात बाया सगळ्या, पण ते 2 दिवसात मीटर देऊ, 2 दिवसात मीटर देऊ। आता किती वर्ष झाले त्याला? 3 वर्ष झाली। नवीन योजना चालू केली होती काही? हा, पाणी आलंच नाही? नाही, सुरूच नाही केली। सुरूच नाही केली का? नल कनेक्शन दिलं? कनेक्शन दिल्यात। मोटर पण आहे? मोटर नाही ना, आहे का? मोटर पण आहे, चालू का नाही ती? मीटर नाही ना। मीटर नाही दिल्याला 2 वर्ष झाले? 2 वर्ष झाली। तक्रार पण केली? आता तुम्ही पाणी घेण्यासाठी कुठे जाता? पाणी कुठे भरता तुम्ही? आम्हीच तिकडून तिकडून आणतो, कुठून कुठून पाणी, विहिरीवरून, कोणाच्या बोरिंगला असेल चालू तिकडून आणतो। ग्रामसेवकांना सांगलं ते लक्ष दिलं नाही का? लक्ष नाही देत ना, पैसे भरलेत बोलतात मीटरचे। पैसे भरलेले हा, बोलतात पैसे भरले, पण काही दिला नाही मीटर। मीटरच देत नाही। 2 दिवसात देऊ, 2 दिवसात देऊ। प्रश्न असा निर्माण होतो की जर योजना पूर्ण झाली होती तर 2 वर्षापासून विद्युत मीटर का बसवण्यात आलं नाही? यासाठी जबाबदार कोण आणि नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवण्यामागे नेमके कारण काय? आता ग्रामस्थांची मागणी आहे की तात्काळ विद्युत मीटर बसून पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, जेणेकरून पष्टेपाड्यातील नागरिकांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळू शकेल।